नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांना आजची मुलाखत ही तशी फार काही आश्चर्यजनक वगैरे वाटणार नाही, कारण ज्यांना शिक्षण क्षेत्रातल्या घडामोडींचा अंदाज आहे त्यांना ह्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या माहिती आहेत. आणि एबीपी माझाने सातत्यानं हा प्रयत्न केलेला आहे की ज्या अपप्रवृत्ती आहेत तुमच्या आणि माझ्या लेखी, त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्यात काही वेगळ्या सुधारणा आपल्याला करता येतील का. आणि अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आपल्याला असं करायचं की विद्यापीठाला गुण द्यायचा आहे. हाऊ डू यू रेट दिस युनिव्हर्सिटी आउट ऑफ 10? 1 ॲब्सोल्युटली वर्स्ट, देर इज नो पॉईंट ऑफ इवन डिस्कसिंग अबाउट दिस. हाऊ टू इम्प्रूव्ह इट? It is around 7. इट्स ऑन 7. Yes. आता जे प्रेक्षक बघतील त्यांना असं Yes. And I can, म्हणजे मी जस्टिफाय पण करू शकतो. करायला पाहिजे. येस. कारण मी इथे 16 जुलै 2019ला कुलगुरू म्हणून रुजू झालो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू होण्यात एक मनस्वी मला आनंद झाला. याच्यामध्ये 1-2 गोष्टी आहेत. तर महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच विद्यापीठासाठी मी शॉर्टलिस्ट झालो, पण ती संधी चालून आली नाही. कदाचित माझ्या नशिबामध्ये महामानवाच्या नावाने असलेलं हे विद्यापीठच असावं म्हणून ही जबाबदारी माझ्यावरती देण्यात आली. अर्थात जे ऐकून होतो त्यामुळे कदाचित थोडासा आशंक होतो की मी सक्सेसफुल राहील की नाही. अच्छा, तुम्ही आधीपासूनच येस मला कोत्तापल्ले सरांनी ते जाहीरपणे एकदा बोलून पण दाखवलं. हो. काय असतं, गेल्या 41 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये असल्यामुळं प्रत्येक विद्यापीठाचं काय आहे, वैशिष्ट्ये काय आहेत, तिथलं वातावरण काय, असं बऱ्यापैकी माहिती असतं. इथे तसा भेटीचा योग काही आला नव्हता. एक कुलगुरू पदाच्या निवडीच्या आधी मला वाटतं 3-4 महिने आधी एका इन्स्पेक्शन कमिटीसाठी मी इथे आलो होतो. त्या पलीकडे काही फारसा संपर्क नव्हता. पण आधीचे कुलगुरू, अधिकारी यांच्याशी नेहमी चर्चा व्हायची आणि थोडंसं इथल्या वातावरणाबद्दल माहिती होतं. पण आणि थोडंसं पहिल्या महिन्यामध्ये ते जाणवलंसुद्धा. पण एखादं काम आपण हातात घेतल्यानंतर आणि एक आपली विजन असली, कारण माझा शिक्षण क्षेत्रासोबत एक प्रचंड मला आवड होती आणि त्याच्यामध्ये जशी आता माझी 41 वर्ष ही सर्व्हिस झाली, त्यापैकी 38 वर्ष मी प्रशासनामध्ये घालवले. त्यामुळे एक खूप मोठं आव्हान माझ्यासमोर होतं. मी चार्ज घेतला त्यावेळी राजभवनने सुद्धा मला काही गोष्टी सांगितल्या होत्या की हे विद्यापीठ तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने हाताळावं लागेल वगैरे अशा पद्धतीने. आणि ठीक आहे, छोट्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक विद्यापीठामध्ये काही ना काही गोष्टी असतात. पण इथे मला काही प्लस पॉईंट पण आढळले आणि काही अशा निगेटिव्ह गोष्टी पण आढळल्यात. प्रामुख्याने मला प्लस पॉईंटचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. एक तर या विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव असल्यामुळं, महामानवाचं नाव असल्यामुळं याच्याकडे बघण्याचा एक समाजाचा दृष्टिकोन वेगळ्या होत्या. दृष्टिकोनापेक्षा त्यांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. या विद्यापीठाचं वैशिष्ट्य मला आणखी एक जाणवलं की इथे समाज एक खूप मोठ्या संख्येने इथे जोडलेला आहे. तो विद्यापीठामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा तो साक्षीदार आहे आणि त्याच्याकडे तो बघत असतो. हा समाज कदाचित काही घटक त्यातले विद्यापीठामध्ये शिकतही नसतील, नोकरी करत नसतील, पण हे विद्यापीठाचं काहीतरी भलं व्हावं, चांगलं व्हावं यासाठी त्यांचा मात्र एक सतत असा पाठपुरावा सुरू असतो. हे एक वैशिष्ट्य आहे. कारण ज्यावेळी समाजाचा त्यावेळी अंकुश असतो त्यावेळी जो तिथे कोणी अधिकारी असेल त्याला चांगलं काम करावंच लागतं. आणि माझं तर नेहमी असं सांगणं असतं की ह्या सार्वजनिक संस्था आहेत, इथे जोपर्यंत समाजाचा विश्वास त्या संस्थावरती बसत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. आणि त्या दृष्टीने मी काम करणं सुरू केलं आहे. परिसर अगदी निसर्गरम्य आहे. जवळपास 725 एकराचा परिसर आहे. मराठवाडा ही कलावंतांची, संतांची भूमी आहे. तिथलं प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर जे बघितलं, कदाचित महाराष्ट्रातले कुठल्याही विद्यापीठामध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज नसतील. हे मी कारण खूप ठिकाणी भेटी दिल्यात. आणि दुसरं म्हणजे इथले विद्यार्थी, हे ग्रामीण भागातलं विद्यापीठ आहे. याला फर्स्ट जनरेशन विद्यापीठही म्हणतात, कारण बहुतेक कुटुंबातील पहिलं जनरेशन PG कोर्ससाठी या विद्यापीठामध्ये येतं आहे. आणि या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अशी क्षमता आहे.
काही गोष्टी होतात, त्यांना एक मोटिवेशन, त्यांना एक गायडन्स पाहिजे होतं, त्यांना एक पाठबळ पाहिजे होतं. अशा प्रकारचं आम्ही द्यायचं प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला निगेटिव्ह पॉईंटबद्दलही म्हटलं, थोडंसं एक प्रशासकीय जी फळी होती ती आम्ही नाही, मला जर आधी अपेक्षा यासाठी आहे की तुम्ही तुमचे सकारात्मक पॉईंट्स आणखी 1-2 मिनिट तुम्ही सांगितलं हरकत. नंतर तिथलं म्हणजे जो एक त्याचा स्टँडिंग पिरियड आहे, कारण आपलं विद्यापीठ जे आहे ते मराठवाड्यातलं सर्वात मोठं, म्हणजे मोठी जी 4 विद्यापीठ आहेत त्यापैकी एक सर्वात मोठं आणि जुनं विद्यापीठ आहे. जवळपास 65 वर्षाचा स्टँडिंग पिरियड या विद्यापीठाला झालाय. अनेक कलावंत, प्रज्ञावंत, बुद्धिवंत या विद्यापीठामधून निघून समाजाची सेवा करतायत. राईट. त्यामुळे या विद्यापीठाला एक नावलौकिक आहे, या विद्यापीठाला एक प्रतिष्ठा आहे. चांगल्या दर्जाचं संशोधन इथं होतं, अनेक पेटंट आहे, अनेक पब्लिकेशन्स आहेत, चांगले चांगले शास्त्रज्ञ होऊन गेले त्याच्यामध्ये. विशेष म्हणजे चांगले कलावंत होऊन गेले. आपल्यालाही माहिती आहे अनेक कलावंत मराठी चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीमधले. आताही जर आपण बघाल तर जवळपास 50% जास्त कलावंत आपल्या विद्यापीठाच्या सिनेसृष्टीमध्ये आहेत. त्याला दुसरा प्लस पॉईंट आपला उपपरिसर. हा उपपरिसर सुद्धा जो आपल्या धाराशिवला आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यापीठाचा उपपरिसर इतका चांगला नसेल तितका आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इथल्या डेव्हलपमेंट आहे. अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या विद्यापीठामध्ये प्लस पॉईंट्स म्हणून गणल्या जात आहेत. राईट. सरांनी इतकी सकारात्मक गोष्ट इतक्या विस्तारानं सांगितली आणि मला वाटतं की त्या सकारात्मक गोष्टीसाठी आम्ही पण त्यांना पुरेसा वेळ दिलेला आहे. पण सरांचं ते आता मला वाटतं आता तुमचं रिटायरमेंट 31 डिसेंबरला ऑनेस्टली सरांनी काही गोष्टी सांगितल्यात आणि मला वाटतं की त्याचं नीट ऑडिट झालं पाहिजे. सर, या विद्यापीठामध्ये ना प्रचंड जातीयवाद आहे, दादागिरी आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. ते जरा विस्तृत सांगितलं पाहिजे, कारण ज्यांना दुरुस्त करायचं त्यांना कळलं तर पाहिजे दुरुस्त कसं करायचं आहे. तर आपण जातीयवादावरती आधी बोलू. नाही, आपण ज्या गोष्टी आता सांगितल्या त्या कदाचित कमी जास्त प्रमाणात इथे असतीलही. प्रत्येक विद्यापीठामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या असतात. पण याला जबाबदार समाज आहे असं म्हणणार नाही, याला जबाबदार आम्ही प्रशासक सुद्धा. ओके. आम्ही कशा पद्धतीने ट्रीट करतो, आमचं प्रशासन कसं आहे. मी जर बघितलं की नियमानुसार प्रशासन असलं, आपण जर पारदर्शी असलो, आपण जर इम्पार्शल असलो तर फारसा काय अर्थात मानसिक या जातीवादाचं स्वरूप काय विद्यापीठातलं? नाही, जातीवादा म्हणजे असं जातीतले गट जे आहे त्याचं डॉमिनन्स करायचा प्रयत्न काही होतो आहे. आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतोय की 75 वर्ष स्वातंत्र्याला झालीत, हा जातीवाद आणखी पोकळत आहे कमी होण्यापेक्षा. ही एक दुर्दैवी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर त्या अँगलनी आम्ही आमच्यासारख्या शिक्षण तज्ज्ञांनी याच्यावरती विचार केला पाहिजे की या नवीन पिढीला आपल्याला काय द्यायचं आहे. तुम्ही विद्यापीठात आलात, मला जेवढी माहिती मिळाली तर पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला या जातीवादाचा फटका बसला. तुम्ही कोणावरती तरी कारवाई पण केली. तो इन्सिडेंट काय होतं? नाही, असं जातीयवादाचा म्हणून फटका जे असतात तो प्रत्येकजण डॉमिनन्स जो आहे आता समाजामध्ये तो दाखवायचा प्रयत्न करतो आहे. ॲक्च्युली जातीयवादामुळे मी कार्यवाही केली असं म्हणणार नाही आहे. ज्यांनी आमच्या प्रशासनामध्ये काही माल प्रॅक्टिसेस केल्यात, काही जसे काही संघटनांनी, प्राध्यापक असो किंवा शिक्षकेतर संघटना असो, त्यांनी थोडासा काही इंटरफिअरन्स किंवा आउट ऑफ ए जायचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही नियमानुसार आम्ही कार्यवाही केली. तुम्हाला दादागिरीचाही अनुभव आलाय त्याच्यामध्ये. असं 1-2 प्रसंग तुम्हाला सांगता येतील? नाही, आता मी अत्यंत फ्रँकली तुम्हाला सांगतो सर, मी हा प्रयत्न करत नाही की मला कुलगुरूंना कुठल्या तरी वादामध्ये अडकवायचं, कारण तुमच्या ऑलरेडी सगळ्या माध्यमांमध्ये मुलाखती आल्या. प्रयत्न हा केला पाहिजे की ही अपप्रवृत्ती आहे ती इतक्या वर्षानंतर सुद्धा आहे. आणि विशेषतः मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार ज्या पद्धतीनं आंदोलन झालं आणि त्यानंतर महामानवाच्या नावानं ते विद्यापीठ, तरी सुद्धा हे मिटत नाहीये. आणि एक कुलगुरू जाताना ते धाडस करतो, तर मला ते फार महत्वाचं वाटलं. म्हणून मी म्हटलं की हे दादागिरीचे जे प्रसंग आहेत ते 2-3 सांगितले तर आपल्याला काही धाडस करण्यापेक्षा माझे जे अनुभव आहेत आणि जे मी ज्या पद्धतीने ते बघितले, ऑब्झर्व केले आणि त्याच्यावरती ॲक्शन घेतली, तेच प्रकार मी मीडियाला सांगितले. इथेही मी तेच सांगण्याचा प्रयत्न करेल. कारण मी जॉईन झाल्यानंतर 1-2 महिन्यांनीच काही हॉस्टेलचे विद्यार्थी माझ्याकडे आले आणि आपण कुलगुरूंना भेटलो तर कोणाच्या लक्षात येईल म्हणून एक संध्याकाळी 6:30-7 नंतर आलेत आणि म्हणाले, सर आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. मी म्हटलं काय झालं? नाही, आता या 2-3 महिन्यामध्ये, म्हणजे हा माझा इम्पॅक्ट होता तो, 2-3 महिन्यामध्ये आम्हाला कुठल्याही आंदोलनामध्ये बळजबरीने आणलं गेलं नाही. जसं आता तिथे काय होतं, जे विद्यार्थी शिकतात त्यांच्या काही फारशा
तक्रारी असतात. मात्र सो कॉल ज्या संघटना, त्यांचे नेते वगैरे असतात, यांचा जास्त तिथे असा एक उपद्रव किंवा अशा टाईप असतो. तर आम्ही त्यांनाही समजावून घेतलं आहे. अर्थात मी ज्यावेळी चार्ज घेतला, प्रसारमाध्यमांच्या एका प्रतिनिधीने मला विचारलंय की तत्कालीन कुलगुरूंनी सांगितलं की या संघटनामुळे विद्यापीठाचे कुलगुरू काम करू शकत नाही. मी त्यांना सांगितलंय की असं नाही आहे. संघटना आल्या, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. कदाचित ह्या संघटना याच्यासाठी येतील की आम्ही त्यांना ॲड्रेस करत नाही, आम्ही त्यांच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देत नाही. आणि एखाद्या संघटनेने एखादा जर प्रश्न सांगितला आणि तो नियमाच्या चौकटीत बसत असेल, कायद्यात बसत असेल, तर आम्ही नक्की न्यायला न्याय देऊ. आणि बसणारच नाही तर आम्ही करणारच नाही. आणि काही अपप्रवृत्तींना, त्यासाठी मी माझ्या अधिकाऱ्यांना, तुम्ही विचारला आता कशा प्रकारे आळा घातलाय, माझ्या अधिकाऱ्यांच्या मी चार्ज घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बैठक घेतल्या. आणि माझे जे ऑब्झर्वेशन होते, कारण माझं प्रशासनामध्ये एक कौशल्य आहे, दुसरे लगेच त्यांना मी सांगितलं, हे बघा, हा जो तुमचा संघटनांचा उपद्रव दिसता, याला तुम्ही, मी जबाबदार आहे. जर एखादा विद्यार्थी पालक, ह्या किती संघटना आहेत अशा? त्याला तो या नंबर ऑफ, त्याला गणती नाही आहे. अगदी 100 वगैरे नाही आहेत ना? हो, असतील, मे बी असतील. त्याच्यामुळे मी कुलगुरूचं एकच काम आहे की संघटनाचं निवेदन आलं की त्याच्यावरती. दुर्दैव गोष्ट अशी आहे की सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंचा जास्तीत जास्त वेळ हा अशा प्रकारामध्ये व्हेरी सॅड पार्ट. येस. त्यामुळे जे अकॅडमिक डेव्हलपमेंट आहे, संशोधन आहे, कदाचित ते आमच्या सार्वजनिक विद्यापीठामध्ये कमी पडत असेल, हेही आहे त्याच्यामध्ये. पण हे सगळ्या जातीय संघटना आहेत, तुमच्या कर्मचारी सामाजिक आहे, प्राध्यापकांच्या आहेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आहेत, अशा अनेक संघटना त्याच्यामध्ये असतात, विद्यार्थ्यांच्याही असतात त्याच्यामध्ये. तर त्यावेळी मी माझ्या अधिकाऱ्यांना ॲड्रेस करताना सांगितलंय, हे बघा, एखादा विद्यार्थी किंवा पालक जर काही अडचण घेऊन येत असेल तर त्याला इमिजिएट तुम्ही ॲड्रेस केलं पाहिजे. तुम्ही करत नाही म्हणून हे संघटनाकडे जातात. संघटना त्यांना एक्सप्लॉइट करतायत, तुमच्यावरती दबाव आणतायत, आणि दबावामुळे तर तुम्ही काम करताय ना. हे जर तुम्ही इमिजिएट ॲड्रेस दिलं. दुसरा असा प्रश्न होता त्या आमच्या अधिकाऱ्यांचा की त्यांच्या पाठीशी कोणी नव्हतं त्यांना. मी त्यांना ओपन मीटिंगमध्ये सांगायचो, निर्णय विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, विद्यापीठ हिताच्या दृष्टीने घ्या. चांगल्या निर्णयासाठी मी तुमच्या पाठीमागे आहे. आणि जर माल प्रॅक्टिसेस वगैरे करू नका. एक इन्सिडेंट मी तुम्हाला सांगतो. आमचे बांधकामाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, त्यांच्यावरती एका संघटनेने प्रचंड असा दबाव, कारण काही असो, हे फ्रॉड आहे, मुख्यत्वे करप्ट आहेत, असं आहे, प्रशासनाला विचारात न घेता तुम्ही त्यांना ऑर्डर देतात, हे करतात. मी त्यांना एकच सांगितलं, हे बघा, बांधकाम समितीचा अध्यक्ष मी आहे. जर माझा अधिकारी करप्ट असेल तर त्याच्या आधी मी करप्ट आहे. हे चार्जेस माझ्यावरती व्हायला पाहिजे, कारण माझ्या अप्रुव्हल शिवाय मी कोणाला नेमणूक देत नाही. त्या व्यक्तीने ते पेपरमध्ये सुद्धा लिहिलं, राज्यपालांकडे सुद्धा तशाच प्रकारचं पत्र वर्डिंग लिहिलं. बट आय एम फर्म ऑन दॅट. माझ्या अधिकाऱ्यांसोबत जोपर्यंत मी राहत नाही, जसं आता सिनेटच्या बैठकी होतात, अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यापेक्षा मी पहिल्याच, म्हणजे डॉक्टर जयसिंगराव देशमुख त्याचे साक्षीदार आहेत, की मी सांगितले की तुमचे प्रश्न मला ॲड्रेस करा, माझ्या अधिकाऱ्यांना नका करू. मी त्यांच्याकडनं माहिती घेईल. मी असंही नाही की अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन करतो, कारण मी असा एक कुलगुरू असेल की ज्याच्यामध्ये 8 लोक मी टर्मिनेट केलेत, ते प्राध्यापक असो, शिक्षकेतर कर्मचारी असो. त्यामुळे त्यांच्या पाठीराखण मी करणार नाही. पण हे सगळं काम करण्यामध्ये तुमच्या 4 वर्षातला किती कार्यकाळ गेला? कशामध्ये? हे सगळं नाही, पण मी बॅलन्स करायचा प्रयत्न केला. बघा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मी केली, अकॅडमिक अचिव्हमेंट मी केल्या, रिसर्चमध्ये मी केला, एक सामाजिक बांधिलकी म्हणून. म्हणजे मी तर माझं भाग्य समजतो, या मराठवाड्याच्या भूमीमध्ये मी खूप सारे ऐतिहासिक असे कामं करू शकतो. संतपीठाचं जी 40 वर्षाची मराठवाड्याची डिमांड होती, ते माझ्या कारकिर्दीत झालेलं आहे. गेट्सचं ब्युटिफिकेशन, एवढं सुंदर विद्यापीठ, जे गेट सध्या आहे ते ॲक्च्युली लाखो आंबेडकर अनुयायांचं एक ते श्रद्धास्थान आहे. त्याचं जतन झालं पाहिजे, त्याचं पावित्र्य कायम राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी मग आम्ही ते गेट अवाढव्य केलं आणि खूप सुंदर, आता म्हणजे तो तर आज संभाजीनगरमधला एक पिकनिक स्पॉट झाला आहे. अनेक लोक तिथे येतात, सेल्फी काढतायत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तिथे मागणी होती, ती पण माझ्या कालावधीत पूर्ण झाली. मी पहिल्यांदा राऊंड घेताना मी बघितलं की आमचे काही प्राध्यापक अगदी वऱ्हांड्यात परीक्षा भवनमध्ये पेपर तपासायचे. आज 2 करोड रुपयाचं परीक्षा भवनवरती दुसरा मजला मी बांधला आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर तर प्रचंड तिथे झालं. एक विद्यार्थ्यांचं हॉस्टेल झालं. अनेक अभ्यासक्रम जसे शैक्षणिक विभाग अनेक वर्षापासून सुरू होते पण त्यांना जागा नव्हती, ती सुद्धा उपलब्ध करून दिली. अशा प्रकारे सर्वत्र बॅलन्स ठेवायचा प्रयत्न पण केला. तो मुद्दा आपला राहिला. मुलं आली तुमच्याकडं आणि ती म्हणाली की आम्हाला बरं झालं निवडणुकीच्या म्हणजे कुठल्या आंदोलनात आम्हाला भाग घ्यायची आता कोणी जबरदस्ती करत नाही. एक खूप मोठा एक रिलीफ त्यांना होता तो. आणि असं सुरू होतंय त्याच्या आधी. हां होतं. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय, मी अनेक विद्यापीठामध्ये काम केलं ना, प्रत्येक विद्यापीठामध्ये प्लस मायनस थोडंसं असंच आहे. कदाचित हे जास्त असेल हा प्रकार तर दुसऱ्या विद्यापीठात दुसरा काही पण प्रकार मग म्हणून तर मला हा प्रश्न विचारायचा की इतर विद्यापीठाच्या तुलनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सुरू असलेल्या या विद्यापीठामध्ये किती वर्स्ट गोष्टी आहेत कम्पेअर टू अदर युनिव्हर्सिटीज? आणि वर्स्ट गोष्टी मी काय कारणं अशी आहेत की तसंही संभाजीनगर हे चळवळीचं केंद्र आहे. हे जर आपण बघतोय जर चळवळी केंद्र आहे आणि समाज हा फार मोठ्या संख्येने तिथे जुडलेला आहे. अनेक संघटना आहेत. आता त्यांना सोप्या शब्दात सांगायचं असेल तर आयडेंटिटी क्रायसिस जे आहेत. आमच्याकडे यायचं, डेलिगेशन द्यायचं, फोटो काढायचा. कदाचित काही तर मी विचारतोय का हो तुम्हाला फक्त फोटोज काढायचा का, तुम्हाला सोल्युशन नको का? मी सोल्युशन देतोय ना तुम्हाला. आणि काही गोष्टी तर अशा आहेत त्यांना न मागता मी त्या पूर्ण केल्या आहे. त्यामुळे तुम्ही जर आता हा 4.5 वर्षाचा आलेख बघितला तर आंदोलनाची संख्या आणि तीव्रता जवळपास नसल्यासारखी आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की विद्यार्थ्यांनी मागण्या करू नये, त्यांनी मागण्या जरूर कराव्या. प्रश्न असतात, हॉस्टेलचे असतात आणि कुठलेही प्रशासन असं परफेक्ट नाही आहे. 725 एकरचा कॅम्पस सांभाळणे, 1000 लोक सांभाळणे, 1600 जवळपास विद्यार्थी आहेत तिथे हॉस्टेलमध्ये. छोटे मोठे प्रॉब्लेम चालत जातात. पण आता एखाद्या हॉस्टेलमधलं नळाचं पाणी गेलं तर हे आपल्या घरी सुद्धा होतं. अशा पद्धतीने आता परवा मी तुम्हाला सांगतोय सोलरचा प्रॉब्लेम होता. गरम पाणी थंड याच्या पाहिजे. आमचा कर्मचारी त्याला आमचा अधिकारी जबाबदार होता. मी त्याला म्हटलं की तुमच्या घरचं बंद झालं असतं तू संध्याकाळपर्यंत केलं असतं, मग विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये काय नाही. जे सोलर 2 महिन्यापासून बंद होतं ते संध्याकाळपर्यंत सुरू झालं. तरी तुमच्यावरती 3 अॅट्रॉसिटीचे अटेम्प्ट झाले. ते आता हाऊ इट वॉज म्हणजे पहिला दुसरा तिसरा काय होतं त्याच्यामध्ये, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे किंवा संघटनेचे इंटरेस्ट प्रोटेक्ट होत नाही त्यावेळी अशा घटना घडतात आणि हे साहजिक असतं. ज्यावेळी आम्ही ही खुर्ची, मला हे साहजिक नाही वाटत आहे. कुलगुरूवरती 3 अॅट्रॉसिटीचे अटेम्प्ट केले जातात. केले त्याला त्यांची ती मानसिकता आहे. त्यांना कदाचित वाटत असेल की अशामुळं कुलगुरू नमतील वगैरे, असंही कदाचित असू शकेल. पण तोही एक त्या सामाजिक व्यवस्थेचा भाग. पहिला जेव्हा अटेम्प्ट झाला यू वर शॉक्ड or you feel you're not shocked? No, because I am confident on me. आणि मी जे करतो ते नियमाच्या चौकटीमध्ये राहून राहतो, त्यामुळे त्याच्यामध्ये काही फरक नाही. पण पहिला अटेम्प्ट झाला कसा म्हणजे काय आता त्या गोष्टींना जास्त नाही सर. बघा बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटेल की मी येवले सरांना इतकं खोदून का विचारतोय. माझ्या मते महाराष्ट्रासह देशभरातल्या विद्यापीठांचं नीट इव्हॅल्युएशन करण्याची फार गरज आलेली आहे. ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड वगैरे म्हणत होतो तो तर केव्हाच संपलेला आहे. आणि त्याचं उदाहरण लातूर जिल्ह्याच्या झरी गावात काय झालं ते आपण बघितलेलंच आहे. जर येवले सर आणि मी याचं नीट परीक्षण करणार नसतो तर ते सर होणार नाही. मला तुमच्याकडनं अपेक्षित नाही की तुम्ही कोणाचं तर नाव घ्या, पण मला हे जरूर अपेक्षित आहे की एका कुलगुरूवरती 3 अटेम्प्ट होतात अॅट्रॉसिटीचे. आता तुम्ही विचारताय तर सांगायला हरकत नाही आहे. काय असं एखादं 3-4 लोकांचं संघटन आलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांची एक अशी डिमांड होती की याला याच पदावरती घेतलं पाहिजे, त्याच पदावरती घेतलं पाहिजे. मी बाजू सांगितली. कोविडचा काळ होता, चेअरसुद्धा लांब ठेवलेल्या होत्या. व्यक्ती म्हणतो की नाही मला इथेच बसायचं आहे. मी म्हटलं नाही, तिथेच बसावं लागेल. तर मग त्याचा असा इश्यू करण्यात आला की नाही मी XYZ जातीचा असल्यामुळं मला कुलगुरूंनी वगैरे असं म्हटलं. असा झालेला तो प्रकार होता. पण ही चळवळीतली लोक होती की तुमच्या विद्यापीठातले अंतर्गत काम करणारे काही म्हणजे? आमच्या विद्यापीठातले अंतर्गत काम करणार. तुमचे सहकारी? हो, आमचे सहकारी. इट वॉज सो सॅड. येस, बट मला त्याचं काही वाटलं नाही. इट्स अ पार्ट ऑफ सिस्टीम. आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन. तुम्ही तुमच्यासाठी खूप जनरलाइज करून घेतले. आमच्यासारख्यांना हे बघताना 2 हक्कभंग तुमच्यावरती. हक्कभंग तर विधिमंडळातले सदस्य जाणू शकतात. हे तुमच्या शहरातले लोकप्रतिनिधी होते? येस. कोण होते ते? काय नाव सांगणं योग्य नाहीये. कुठल्या पक्षाचे होते ते पण सांगणं योग्य नाही. इन्सिडेंट्स काय घडले? काय 2 हक्कभंग आले तुमच्यावरती? कारण मी आता विधिमंडळाचं अधिवेशन कव्हर केलंय आणि सॉरी टू से की काही अपवाद वगळता विधिमंडळाच्या सभागृहात फार गांभीर्यानं गोष्टी होतात. याबद्दल एकदा नीटपणे पुन्हा इव्हॅल्युएशन करण्याची गरज आहे. पण हे 2 हक्कभंग आले कसे? तो हक्कभंगाचा प्रकार असा होता
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि काही माननीय आमदारांचं नाव त्याच्यामध्ये आलं नव्हतं, त्याच्यामुळं तो हक्कभंग होता. आणि माझी भूमिका अशी होती की विद्यापीठ हे ऑटोनॉमस संस्था आहे आणि त्याच्यामुळं विद्यापीठामध्ये जे काही प्रमुख पाहुणे बोलावल्या जातात ते विद्यापीठाची व्यवस्थापन समिती किंवा मग कुलगुरू असे तेच ठरवतात आणि त्यांना बोलावल्या जातात. आणि प्रत्येक सन्माननीय आमदार किंवा खासदार साहेबांचं नाव त्याच्यामध्ये टाकणं आम्हाला शक्य नसतं, कारण काही विद्यापीठाचं ज्युरिडिक्शन संपूर्ण महाराष्ट्र आहे, SNDT सारख्या विद्यापीठाचं ज्युरिडिक्शन संपूर्ण देशभर आहे. तर अशा वेळी ह्या मर्यादा असतात. आणि मी याच्या आधी नागपूरला काम केलं, अनेक विद्यापीठासोबत मी संबंधित आहे, असोसिएट आहे, पण असं अशा पद्धतीचं कुठे होत नाही आहे. तो एक हक्कभंग. तो एक. आणि दुसरा दुर्दैवानं तुमच्या आपल्या भूमीमध्ये झालाय. नाही अच्छा, ते मला तो उपकेंद्राच्या याच्याबद्दल. Yes. आणि ते जे 2 राहिलेले अट्रॉसिटीचे इन्सिडेंट्स होते ते दुसरा अट्रॉसिटीचा इन्सिडेंटच असं एक स्टुडंट संघटना यांचं काय असतं मी नेहमी सांगतो, या संघटनांचे किंवा व्यक्तींचे आपसातले हेवेदावे असतात आणि या हेवेदाव्यासाठी ते विद्यापीठाला वेठीस धरतात. एखाद्या व्यक्तीने XYZची त्या महाविद्यालयामध्ये अपॉइंटमेंट केली, इतके लाख घेतले, तुम्ही त्याच्यावरती कार्यवाही करा. तिथे रोस्टर फॉलो झाला नाही, तुम्ही त्याच्यावरती कार्यवाही करा. प्रश्न असा असतो की कायद्याच्या चौकटीमध्ये काही मेकॅनिझम आहे, ग्रीव्हन्स कमिटी आहे, त्या ग्रीव्हन्स कमिटीमध्ये जावं किंवा जर लोकस स्टँडे असेल तर त्यांनी कोर्टात चॅलेंज करावं. आज 25-30 वर्षापूर्वी झालेल्या अपॉइंटमेंट आम्हाला कॅन्सल करणं योग्य होत नाही. आम्ही जर एखादी ॲक्शन घेतली तर लगेच त्याच्यावरती स्टे येतो, अशा प्रकारचं. आणि तिसरा इन्सिडेंट एक XYZ कोणी प्रतिष्ठित व्यक्ती येत आहेत, त्यांचं आता विद्यापीठ सोडताना कोणाची नावं घ्यायची नाही, नावं घेणं योग्यही नसतं. मी सांगतोय ना तुम्हाला, ही एक प्रवृत्ती असतं, ही त्या व्यक्तीचीच नाही आहे. त्यामुळं आल्यानंतर मग आम्हाला सांगण्यात आलं हे असं आहे, मला 2 ठिकाणी प्राचार्याचं अप्रुव्हल पाहिजे. म्हटलं नाही देऊ शकत आम्ही, एक व्यक्ती 2 ठिकाणी प्राचार्य कसं राहू शकेल हो. मग झाल्यानंतर नाही तुम्ही बाबासाहेबांच्या जी प्रिन्सिपल्स आहे त्याच्यानुसार काम करत नाही. शेवटी काय, कुलगुरूसुद्धा हा एक ह्युमन बिईंग असतो, त्यालाही भावना असतात, त्यालाही काही पेशन्स असतो त्याला. मग जेव्हा पेशन्स होतो, म्हटलं माझ्या जबाबदारीला मला कळतात आहे, तुम्ही सांगू नका, तुम्ही जाऊ शकता. मग मला जबरदस्तीने बाहेर घालवलं वगैरे असे प्रकार. आणि तुम्ही 8 जणांना बडतर्फ पण केलं? हो, केलंय. कशासाठी केलं त्यांना बडतर्फ केलंय? पहिली केस म्हणजे एक आमच्या इथेच संघटनेचे सोकॉल्ड पदाधिकारी की जे प्राध्यापक पण आहेत, नाही नॉन टीचिंग होतं, त्यांचा होतो. अनेक त्यांच्यावरती चौकशा सुरू होत्या, पण चौकशी अधिकारी पण चौकशी करायला घाबरायचे आणि साक्षीदार पण समोर यायला घाबरायचे. मात्र कुठपर्यंत टॉलरेट करायचे आम्ही. अगदी गंभीर त्याच्यावरती गुन्हे होते, एक सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा अशा प्रकारे आम्ही सांगितले की नाही, चौकशी एक चांगले रिटायर्ड जज आम्ही चौकशी अधिकारी आणले. चौकशी अधिकारी आला तर समोरचा व्यक्ती ॲपियर व्हायचा नाही. मग अशावेळी आम्ही सांगितलं एक्स पार्टी करा, तुम्ही 3 चान्सेस द्या. एक्स पार्टी केला, चार्जशीट बनवली, इन्क्वायरी केली, द चार्जेस वेअर प्रूव्ड, जे विटनेसेस आहे त्याच्यावरून वी आर टर्मिनेटेड. ओके. आणि बाकीचे आणि टर्मिनेट करून जे एक विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये त्या संघटनेचं एक ऑफिस होतं आणि कोर्टाने आदेश दिले की ते ऑफिस तुम्ही विद्यापीठाने पोझिशनमध्ये घ्यावं, तरीसुद्धा आमचं विद्यापीठ ते घ्यायचं नाही. शेवटी आमच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं मी स्वतः येतो, माझ्यासोबत 5 लोक चला, पंचनामा करा आणि ते ऑफिस ताब्यात घ्या. आम्ही ते शेवटी ताब्यात घेतलंय त्याला. आणि बाकीचे लोक बाकीचे 2 एक्झामिनेशनच्या माल प्रॅक्टिसेसमध्ये गेलेत, कारण मुलांचे जे देवर वर्किंग इन एक्झामिनेशन सेक्शन आणि मग कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये काही चेंजेस करून मुलांचे मार्क्स वाढवायचे, ते आमच्या लक्षात आलं. असंही सुरू होतं? हो, असंच ते आमच्या लक्षात आलं. एकतर डेलिव्हिजस असल्यामुळं आम्ही इमिजिएट घरी पाठवलं, दुसरा रेग्युलर असल्यामुळं डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून आम्ही घरी पाठवलं. असं झालंय. एक प्राध्यापिका विद्यार्थ्यांकडनं PhDचे पैसे घेताना आमच्याकडे काही ऑडिओ आलेत, ते त्यांना पण आम्ही घरी पाठवलंय. आणि काही तर केसेस विद्यापीठामध्ये अशा होत्या की ते वर्षानुवर्ष आम्ही त्यांना सस्पेंड केलंय.
पण आम्ही त्यांना 75% 90% पगार द्यायचो, पण त्यांना घरी पाठवायची आमची हिंमत नव्हती आहे. माझं साधं होतं, एक तर त्यांना 90% तुम्ही हे देताय पगार, तर त्यांच्या सर्व्हिसेस यूज करा. करेक्ट. अदरवाईज त्यांच्यावरती प्रूव्ह करा आणि त्यांना घरीच पाठवा. त्याच्यामध्ये एक प्राध्यापक दुसऱ्या प्राध्यापकाला मारतो, त्याचा व्हिडिओ आहे, त्याचा डोळा फुटतो, त्याचं रक्त येतं, बापरे. फक्त आम्ही त्याला सस्पेंड करतो. आम्ही त्याची इन्क्वायरी केली, त्याला घरी पाठवलाय. दुसरा एक प्राध्यापक आपसातल्या हेव्या देवामुळे बाहेर राहतो, त्याची इन्क्वायरी करून आम्हाला वाटलं नाही की तो फारसा हे आहे, त्याला आम्ही घेतलाय. अशा प्रकारच्या त्या वेगवेगळ्या केसेस होत्या त्याच्यामध्ये. मग एकाच वेळा तुम्ही अनेक फ्रंटवरती लढत होता. हो हो. प्रशासकाला करावं मला लागतं. अभिमन्यू म्हटलं. नाही नाही, तसं काही नाही, प्रशासकाला करावं लागतं. आणि हे अभिमन्यूचा वेगळा अर्थ झाला तो. तुम्हीच सगळ्यांना एक बरं. हे 33 महाविद्यालय जी तुम्ही अपात्र ठरवली, त्याच्यामध्ये श्री रावसाहेब दानवे यांचं होतं माझ्या माहितीनुसार. आत्ता मधल्या काळात जे कृषी मंत्री होते ना, आताही मंत्री आहेत, त्यांचंही होतं. तर हे सगळी राजकीय मंडळी करत काय होती जे त्यांना तुम्ही 33 महाविद्यालय अपात्र? मी परत तिथे सांगतो तुम्हाला, तो त्यांचाही दोष नाही, तो आमचाच दोष आहे, प्रशासनाचा दोष आहे. त्या महाविद्यालयांना आम्ही कधी सांगितलंच नाही की विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ मान्यता प्राप्त प्राध्यापकच पाहिजे. आम्ही लावले, केलं, XYZ आहे आमच्याकडे, आम्ही त्याला 10-15 हजार देतो. अशा प्रकारचा प्राध्यापक चालत नाहीये. आणि ही की मी एका दिवशी घेतलेला निर्णय नाही आहे, याच्यावरती मी 3-4 वर्ष वर्क करत होतो. थोडंसं कोविडमुळं आमचे 2 वर्ष त्याच्यामध्ये वाया गेले. आणि सिस्टमॅटिकली नवीन कायद्यामध्ये जे प्रोव्हिजन आहे अकॅडमिक ऑडिटचं, ते करून आम्ही प्रत्येक, म्हणजे महाराष्ट्रातलं हे पहिलं विद्यापीठ आहे जे माननीय सचिव साहेबांनी सुद्धा चांगलं ॲप्रिशिएट केलं आहे, माननीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा केलं आहे. हे पूर्ण 100% जे पात्र आहेत त्याचं आम्ही अकॅडमिक ऑडिट केलं आहे. त्यांना आम्ही ग्रेड्स दिल्या. ज्यांना नो ग्रेड आहे आणि ज्यांना डी ग्रेड आहे त्यांना कमिट्या पाठवून, काय होतं आधी की विद्यापीठाचं काम म्हणजे नुसतं परीक्षा घेणं, प्रवेश देणं. कुलगुरूंना काही अधिकारच नसतात, सर्व अधिकार प्राधिकरणांना असतात, असं नाही आहे. कुलगुरूंनाही अधिकार आहे. मी माझे म्हणजे कायद्याचं मला वाटतं काहीतरी 12-14 तो सेक्शन वापरून मी ती ॲक्शन घेतलेली आहे की आय कॅन इन्स्पेक्ट दॅट कॉलेजेस. त्यांना आम्ही इन्स्पेक्शन केलं आहे, 10-10 लोकांची कमिटी पाठवली. नंतर आणि दुसरं काय झालं, त्यांना परमिशन देणारं तर आम्हीच होतो, त्यांना ॲफिलिएशन देणारे तर आम्हीच होतो. आणि मग अशा प्रकारे इन्स्पेक्शन रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्याकडून कंप्लायन्स मागितल्या. आणि ज्यांच्याकडे पूर्णवेळ प्राचार्य नाही आहे, विद्यापीठ मान्यता प्राप्त प्राध्यापक नाही आहेत, अशा 80% कॉलेजचा इंटेक मी कमी केला. आणि ते बरेचसे राजकीय नेत्यांचेच आहेत. होती ना, होती. आणि मग त्यापैकी आम्ही त्यांना चान्स पण दिला आहे की तुम्ही प्राध्यापक अपॉइंट करा, तुम्ही प्राचार्य अपॉइंट करा. आणि मी हेही म्हणजे मोठ्या अभिमान सांगितलं पाहिजे की ही बाब सुद्धा त्यांनी मोठ्या सकारात्मक रीतीने घेतली. करणार काय आता तुम्ही? एवढी प्रशासकीय व्यवस्थित कारवाई केल्यानंतर करणार काय? जवळपास 600 ते 700 तरुणांना मराठवाड्यामध्ये नोकरी मिळाली. आणि त्याच्यामध्ये आणखी एक प्लस पॉईंट की तो विद्यार्थी आज स्वतःच्या शिक्षणाची किंमत सांगायला लागला की मी 20,000 येणार नाही, मला 25 द्यावे लागतील, मला 30 द्यावे लागतील. तुम्हाला यापैकी कोणाचा फोन नाही आला? कोणाचं नाही. आर यू शुअर? येस, आय एम 100% शुअर. तुम्ही एका तुमच्याच मुलाखतीमध्ये पाकिट आणि रात्री बसण्याला आळा 3 वर्षात. आणि हे बघा, पुन्हा एकदा मी येवले सरांचं मनपूर्वक यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो की कुणीतरी समोर येणं गरजेचं होतं, कुणीतरी हे सांगायला पाहिजे. आणि येवले सर जे सतत म्हणतात की हे फक्त याच विद्यापीठात होत नाही. मला तर मोठा प्रश्न धोरणकर्त्यांना विचारायचा आहे, नवं शैक्षणिक धोरण येत असताना आपली विद्यापीठं, आपली कॉलेजेस हे सगळं स्वीकारायला तयार आहेत का? की आपण एक कुठला तरी डोलारा उभा केलेला आहे, त्या डोलाऱ्यामध्ये एक व्यक्ती येतात. आणि सर म्हणाले की संस्था टिकली पाहिजे, व्यक्ती फार महत्त्वाचा नाही आहे, आणि म्हणून त्यांनी ते धाडस केलं. परंतु धोरण करताना मला हे विचारायचं आहे की हे वर्षानुवर्ष चालू आहे. म्हणजे यातल्या सरांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी तर जवळपास मराठवाड्यातल्या शिक्षण क्षेत्रातल्या बऱ्याच मंडळींना माहिती आहेत, शिक्षण मंत्र्यांना पण माहिती आहे, उच्च शिक्षण मंत्र्यांना पण माहिती आहे, दुरुस्त कोणाला करायचं नाही आहे. आता सरांनी त्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं, पाकिट आणि रात्री बसण्याला आळा. 3 वर्षात विद्यापीठाने एकाही नवीन महाविद्यालयाची शिफारस केली नाही. शासनाने त्यांच्या अधिकारात काही महाविद्यालये दिली आणि ती बहुतेक राजकीय नेत्यांची होती. हे सरांनी सांगितलेलं नाही, पण मी सांगतो तुम्हाला. महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या स्थानिक चौकशा समित्या बंद केल्या, कारण त्यात पाकिट आणि रात्री बसणे वगैरे गोष्टी. पाकिट म्हणजे पैशाचीच घेतो आपण, भ्रष्टाचाराची. आणि काय असतं, आता मी 1982 साली शिक्षण क्षेत्रामध्ये आलो.
आणि जसं राजकारणामध्ये अगदी ग्रामपंचायतीपासनं तर मुख्यमंत्र्यापर्यंत काम करण्याची संधी काही लोकांना प्राप्त झाली, तसं मला BOAचं मेंबर अध्यक्ष म्हणून अगदी कुलगुरूपर्यंत ती सर्व पदं मी उपभोगली. तुमचं असं आहे की सरपंच पदापासून ते हो. मुख्यमंत्री पदा, त्यामुळे यू नो एव्हरीथिंग. अभ्यास मंडळ, अकॅडमिक काउन्सिल, डीन, नंतर प्रो व्हाईस चान्सलर, व्हाईस चान्सलर, 4-4, 5-5 विद्यापीठामध्ये काम करायची संधी मला मिळाली. हा जो पहिला कायदा होता तो 1994चा कायदा होता. त्याच्यामध्ये खूप मोठा बदल करून 2016ला ज्याचं इम्प्लिमेंटेशन 17ला झालं तो कायदा झाला. आधीच्या कायद्यामध्ये एक स्थानिक चौकशी समिती असायची, त्याला लोकल इन्क्वायरी कमिटी, काही ठिकाणी आमच्याकडे ते लोकल इन्स्पेक्शन कमिटी म्हणायचे, LIC. आता इथे जाऊन, म्हणजे मी याच विद्यापीठात म्हणत नाही, मी सुद्धा सिनेट होतो. आज जे सिनेट सदस्य, मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य किंवा अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य जे या विद्यापीठात करतात ते मी नागपूर विद्यापीठामध्ये 25 वर्ष करून चुकलो. त्यामुळे मला सर्वांचा असा अनुभव होता काय काय आहे, काय काय नाही. मी आमच्या सहकाऱ्यांनी सांगायचो की तुम्ही जे करताय ते मी ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्यामुळे तर या चौकशी समितीच्या ज्या शिफारशी असतात ना, त्याच्यावरती सुद्धा संशोधन झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणून तर मी तुम्हाला मुलाखतीला एक संशोधन त्याच्यामध्ये, आता त्याला ती चौकशी समिती कदाचित रिस्पॉन्सिबल असेल नसेल, फेक डॉक्युमेंट दिल्या जातात जमिनीचे, प्राध्यापकांचे अपॉइंटमेंट लेटर जे असतात ते चुकीचे किंवा फ्रॉड फेक दिल्या जातात, अशा अनेक प्रकार. आणि ती चौकशी समिती 3-4 तासात काय करेल हो? मग तुम्ही जा घ्या, म्हणजे हे त्यांच्यावरती जे नेहमी आरोप होते की जातात, व्हिजिट करतात, पाकिट घेतात, येतात, अशा प्रकारचं आरोप आहे तो. कोणी असं काही नाही. आणि ती चर्चा असतं त्याच्यावरती. काही खूप लोकांनी लेख आणि पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचं आहे. पण सुदैवानं काय झालं की या कायद्यामध्ये ती LIC बंद केली, म्हणजे लोकल इन्क्वायरी कमिटी. पण ती खर्च काही विद्यापीठाने इम्प्लिमेंट नाही केली, मात्र मी केली. मी गेल्या 3-4 वर्षामध्ये एकही कमिटी पाठवली नाही. आय वॉज डिपेंडिंग ऑन द अकॅडमिक ऑडिट रिपोर्ट. खूप चांगल्या पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने मी ते अकॅडमिक ऑडिट, रात्री बसणंही तुम्ही बंद करून टाकले बहुतेक. ही मुलाखत फार म्हणजे सरांची ही मुलाखत बऱ्याच जणांना फार रंजक सुद्धा वाटेल. आता तुम्ही असं म्हणालात की आधी आपले विद्यापीठ परफेक्टली कायद्यानुसार चालत नव्हते, ज्याचा आवाज मोठा त्याप्रमाणे कामं व्हायची. नाही, काय असतात या विद्यापीठात ज्या काही चुरस अशा गोष्टी आहेत त्या सुद्धा मी बघितल्या नाही, मी ऐकल्याच फक्त. आता मला सांगण्यात येतं असं झालं तसं आलं. एक डिसिजन, आज एक व्यक्ती गेला प्राधिकरणाचा, त्यावेळी दुसरा निर्णय येतो. एक तर अशी गमतीची गोष्ट आहे, ज्या अधिकाऱ्याला अपॉइंट करण्यात आलं तो कॅबिनच्या बाहेर जाण्याच्या आधीच त्याची अपॉइंटमेंट कॅन्सल झाली. असेही प्रकार आहेत त्याच्यामुळं. आणि मी ते फॅक्ट आहे, कारण मी आज नागपूर विद्यापीठामध्ये काम केलं, अमरावती विद्यापीठामध्ये काम केलं आहे. तिथले जे ऑर्डिनन्सेस आणि डायरेक्शन्स आहेत, आपल्या विद्यापीठामध्ये 10-15 वर्षापूर्वी हे होतं. आपल्या पूर्वजांनी खूप चांगलं काम केलंय, पण मधल्या पिरियडमध्ये आपण त्याचं अंमलबजावणी केली. पण मी आवाज मोठं करणारी लोक आहेत कोण? आपलीच आहेत, आमचे सहकारी आहेत. ज्यावेळी समाजाला कळतं की नियमापेक्षा आवाज मोठा आहे तर आवाजच वापरणार, तो नियम कायदा वापरणार नाही ना. आणि मग ह्याचा तुम्हाला सुरुवातीला जो अनुभव आला तो कसा होता? सुरुवात झाले ना, आवाज झालेत आवाज. पण आपण जर, मी परत सांगतो, नियमाच्या चौकटीत राहिलो आणि पारदर्शीप्रमाणे राहिलो आणि इम्पार्शल राहिलो, एकाला एक नियम दुसऱ्याला नो नियम. आणि दुसरं एक माझं प्रिन्सिपल आहे, इथेच नाही, एकदा घेतलेला डिसिजन तो चुकीचा असो की बरोबर असो मी बदलत नाही. अच्छा. कारण मी विचार करताना लॉजिकली आणि लिगली मला जे पटतं तेच मी करतोय. राईट. पण मग तुम्हाला ह्या कारणामुळे काही लोकांना ज्यांच्यावर तुम्ही कारवाई केल्या, ती लोक तुमच्याशी सभ्यतेनं वागली नंतर का ते एक विशिष्ट असं काहीतरी? सभ्यतेने वागली, उपद्रव बाहेरून झालात, पण डायरेक्ट असं त्याचं स्वरूप काय उपद्रवाचं? तुम्हाला माझ्या धमक्या तक्रारी नाही, धमक्या वगैरे नाही, माझ्या तक्रारी करणे, काही सोशल मीडियावरती माझ्या अगेन्स्टमध्ये पोस्ट टाकणे वगैरे असे काही प्रकार होतात. मी फारसे वाचले नाहीत, मला माझे सहकारी सांगतायत त्याला. राईट. मला अगदी शेवटच्या भागाकडे यायचं, कारण बरीच लोक आता तुमच्या मुख्य कार्यक्रमाकडे थांबलेली आहेत. तुमच्याबद्दल पण काही तक्रारीचं स्वरूप होतं, तर ते मला जरा तुम्हाला विचारू द्या. मी सांगतो ना. एकत्रित करून सांगतो. तर सरावरती काही गोष्टी, म्हणजे सरांनी इतक्या गोष्टी सांगितल्यात. आपण विद्यापीठ प्रशासन, विद्यापीठ कायदा आणि आर्थिक नियोजन उत्तम पद्धतीने केलं आणि त्याबद्दल मला खूप तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह सांगितलं गेलं. असं असलं
तरी ज्या विद्यापीठ कायद्यानुसार लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना तुम्ही विश्वासात घेतलं नाही, ज्याचा फटका तुम्हाला इथेही मला वाटतं विद्यापीठ उपकेंद्राच्या कार्यक्रमात बसला. हा एक मुद्दा. धाराशिव उपकेंद्राला तुम्ही काही पुरेसा निधी दिला नाही किंवा आला तो निधी तुम्ही व्यवस्थित खर्च केला नाही. आर्थिक नियोजन करत असताना तसेच आज शिल्की बजेट सादर होतं, परंतु वेगवेगळ्या विभागातील विभाग प्रमुख आर्थिक फायली लाल फितीमुळे उशीर होत आहे अशी तक्रार सतत करत राहायचे. PhD संदर्भात आपण केलेल्या अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी विद्यार्थ्याकडून पैशाची मागणी केली, याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, पण आपण त्यांना पुन्हा त्याच पदावरती कायम ठेवलं. राज्यातील इतर विद्यापीठाच्या तुलनेत या विद्यापीठामध्ये राजकीय हस्तक्षेप व वेगवेगळ्या संघटनांचा उपद्रव सुरू आहे हे तुमच्या लक्षात आल्यानंतर सुद्धा त्यांना मुळापासनं ते अगदीच बाहेर फेकून देणं असं काही तुम्ही करू शकला नाही. पहिला जो आपला मुद्दा होता की प्राधिकरणाला कॉन्फिडन्समध्ये न घेता निर्णय घेतला, हा चुकीची गोष्ट आहे. बरं. 4.5 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये 40 बैठका हा व्यवस्थापन समितीच्या झाल्यात. बरं. म्हणजे तसं जर बघितलं आपण तर वर्षाला जवळपास 7 ते 8 बैठका होतात. त्या सिनेट मी 11 सिनेट बैठकी घेतल्यात आणि अकॅडमिक काउन्सिलच्या ज्या बैठकी घेण्यात आल्या त्या 22. जे माझ्यावरती हे आरोप करतात त्यांनी असा माझा एकही निर्णय सांगावा मला की जो मी प्राधिकरणाची मान्यता न घेता केला आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की अशा पद्धतीने मी काय केलंय. काहींचे आरोप आहे की आय एम अ डिक्टेटर, मी सांगतो तेच झालं पाहिजे. येस, आय एम अ डिक्टेटर, पण विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने मी काही निर्णय जे घेतले ते केले आणि कायद्याच्या चौकटीमध्ये. आणि त्याच्यामध्ये कायद्यामध्ये जी एक तरतूद आहे की एखादा निर्णय जर प्राधिकरणाने बहुमताने घेतला आणि कुलगुरू जर त्याला संमत नसतील तर तो माननीय राज्यपालांकडे पाठवावा लागतो. आम्ही 1-2 निर्णय तसेही पाठवले. त्यामुळे त्याच्यामध्ये मला काही वाटत नाही. धाराशिवला उपकेंद्राला निधी दिला नाही, माझ्या मते माझ्या रिजिममध्ये जेवढा निधी दिला तेवढा आतापर्यंत कुठल्याच कुलगुरू खर्च नाही झाला. खर्चही झाला. आज तिथे उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये आज तिथे सायन्स बिल्डिंग उभी राहिलेली आहे, तिथे गेस्ट हाऊस उभं राहिलेलं आहे, तिथे रेस्टॉरंट उभं राहिलेलं आहे, तिथे आता याचं जे काम सुरू आहे गर्ल्स हॉस्टेल झालेलं आहे, बॉईज हॉस्टेलचं काम तिथे सुरू राहिलेलं आहे, लायब्ररीचं काम सुरू झालेलं आहे, आता MBAचं काम सुरू होत आहे. फक्त माझं जे एक म्हणणं होतं, माय प्रायोरिटीज अकॅडमिक, माझं असं म्हणणं होतं की तिथे डायरेक्टरच्या बेंगलोपेक्षा आणि रेस्टॉरंटपेक्षा MBAची इमारत आवश्यक आहे, तर आपण त्याला प्रायोरिटी द्यावी. मात्र ते गैरसमज झालेत आणि मग त्याच्यामुळे तो इश्यू झाला. आज मॅक्झिमम आम्ही तिथे जो फंड आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मुख्य परिसरापेक्षा धाराशिवला आम्ही दिलं आणि अपॉइंटमेंट कॉन्ट्रॅक्च्युअलवरती केल्या. जी कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉइंटमेंटची प्रथा मी ती पहिल्यांदा आणली त्याच्यामध्ये. आताच तुम्हाला जसं आज मी कालच तो आमचा निर्णय झाला, आज मी तिथे अनाऊन्स पण करत होतोय की धाराशिवच्या उपकेंद्रामध्ये आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट आहे त्यांचं एक इन्क्युबेशन सेंटर पण आम्ही सुरू करतोय. तोही प्रोजेक्ट आम्ही दिलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या पद्धतीने, कारण या धाराशिव सेंटरसाठी सुद्धा माझी खूप एक अटॅचमेंट होती. हे मा तुळजाभवानीचं एक पावन भूमी आहे. त्याच्यामध्ये मी पहिल्याच जो यांचा फाउंडेशन डे झाला, मी जॉईन झाल्यानंतर तो माझा पहिला प्रोग्राम होता. मी इथे सांगितलं होतं मी क्वार्टरली इथे व्हिजिट देईल. आणि मग स्वतंत्र विद्यापीठाचं कुठपर्यंत आलं? स्वतंत्र विद्यापीठाचा मुद्दा माझ्या अखत्यारीत नाही आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही. आणि ज्यांची क्लिप व्हायरल झाली आणि जे दोषी आहेत त्यांना पुन्हा त्याच पदावरती नाही, त्याच्यामध्ये सुद्धा चुकीचे समज होतात. व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीला सस्पेंड करणारा मी आहे. त्याच्यावरती इन्क्वायरी समिती मी अपॉइंट केली. आता कोर्टाकडून त्यांनी स्टे आणला तर मी काय करणार? मी कोणाला ऍक्शन घेतली नाही असं नाही आहे. ऍक्शन मी घेतली प्रत्येकावरती, मी कोणालाच सोडलेलं नाही आहे त्याच्यावरती. आता जर कोर्टाने आहेत अशा 2-3 केसेस अजूनही आमच्या सबज्युडाइस आहेत की त्याच्यावरती कोर्टाने स्टे दिलेला आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत. एक मुद्दा तुम्ही सांगितला, एक महिला प्राध्यापक मुलाखती दरम्यान त्यांना रडूच कोसळलं. त्या म्हणाल्या की आजवर मुलाखत देण्यासाठी विभाग प्रमुखांच्या जातीचाच उमेदवार असला पाहिजे. तर मला ना तुमच्या ह्या सगळ्या मुलाखतीचा एक जो लसावी दिसतो आहे ते त्या विद्यापीठामध्ये जात सोडून दुसरं कोणी काही विचार केला की नाही असंच मला तर वाटायला लागलं आता. नाही, हे काय असतं, हे एक मानसिक वृत्ती आहे, एक विकृती म्हणावं लागेल त्याला ते. आणि तो माझा अनुभव आहे. जसं आता हा इन्सिडेंट काय होता? हा इन्सिडेंट असा होता की इथे CHBच्या नियुक्त्या व्हायच्यात, अजूनही होत आहेत. म्हणजे त्याच्यामधला प्लस पॉईंट म्हणजे ज्या नियुक्त्या 550 असायच्या त्या मी 269 वरती आणल्या. म्हणजे आज 550 CHB आम्ही अपॉइंट करायचो, आता 269 CHB अपॉइंट करायचो. आणि CHBच्या अपॉइंटमेंट अशा होत्या की त्या
हेडच्या मर्जीनुसार ते चालायचे. मी ते सेंट्रलाइज केलं, त्याला रोस्टर लावलं. म्हणजे पहिल्यांदा CHB अपॉइंटमेंटसाठी रोस्टर लावला मी कदाचित पहिला कुलगुरू असेल आणि हे पहिलं विद्यापीठ असेल. आणि मग तो इन्सिडेंट असा झाला की त्या CHBच्या इंटरव्ह्यूसाठी मी बसलो, ते सुद्धा क्रिटिसाइज झालं की कुलगुरूंना इतका वेळ किती CHBसाठीच्या इंटरव्ह्यूला बसतायत. मी म्हटलं कुलगुरूंना बाकी सर्वसाठी वेळ असतो आणि जिथे अकॅडमिक स्टँडर्ड आहे तिथे का असू नये. मी तिथे बसलोय आणि असेच इंटरव्ह्यू सुरू असताना एक विद्यार्थीने तिथे इंटरव्ह्यू दिल्यानंतर अचानक ती रडायला लागली. मी म्हटलं काय झालं बेटा. सर्वांनी मला तुम्ही चान्स दिलाय, आजपर्यंत मला इंटरव्ह्यूला सुद्धा बोलावलं गेलं नाही. ज्या ज्या जातीचे हेड असतील तशाच प्रकारच्या नेमणुका झाल्या. आता तो तिचं स्टेटमेंट होतं आम्हाला माहिती नाही कदाचित, पण आम्ही तिला चान्स नंतर इव्हॅल्युएट केलंच आहे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये. दॅट्स ट्रू. बऱ्यापैकी तथ्य होतं, बऱ्यापैकी होतं. आणि मग ठीक आहे, तिची अपॉइंटमेंट झाली, मला झाली माहिती नाही, पण ती इमोशनल होऊन ती रडायला लागली. म्हटलं असं नाही आहे, आम्ही तुला चान्स दिला. आणि ज्यावेळी मी सांगतोय ना तुम्हाला, मी एका पब्लिक फंक्शनमध्ये सुद्धा म्हटलंय की मराठवाड्यामध्ये जबरदस्त टॅलेंट आहे. आज देशामध्ये सर्वात जास्त नेट, सेट, सारथी, महाज्योती याचे घेणारे विद्यार्थी 1965 विद्यार्थी एक वर्षात आपल्या विद्यापीठामध्ये आता ह्या 4 वर्षाच्या अनुभवानंतर अगदी 5 मिनिटाचा वेळ राहिलाय. हे डिग्रेडेशन विद्यापीठाचं जे सुरू झालंय ते केव्हापासून सुरू झालं? नाही, डिग्रेडेशन आता म्हणता येणार नाही, प्रोसेस आहे. अपग्रेडेशन आपण याला म्हणू, कारण डिग्रेडेशन नुसतं अशा प्रॉब्लेमनी होत नाही आहे. अकॅडमिक स्टँडर्ड सुद्धा आमचे विद्यार्थी कोतापल्ले सर ते येवले सर मधला 2 आणखी कुलगुरूचा काळ जवळपास ते भाष्य आणि येवले सरांचं भाष्य सारखंच आहे, काही फरक नाही त्याच्यामध्ये. हे प्रशासनामध्ये ढिसाळपणा आलेला आहे, डिग्रेडेशन याला म्हणता येणार नाही. ढिसाळपणा आहे, भ्रष्टाचार आहे, जातीयवाद आहे, संघटनांचं त्याच्यावरती खूप मोठं प्राबल्य आहे. जे कोणी कुलगुरू असं दुरुस्त करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती जातीय संघटना अॅट्रॉसिटीचे केसेस दाखल करतात. संभाजीनगर आणि परिसरातले मराठवाड्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते हक्कभंग आणतात. आणि तरीही तुम्हाला वाटतं की 10 पैकी 7 त्याला गुण दिले पाहिजे. येस, कारण आपण त्याच्यामध्ये नकारात्मक दृष्ट्या न बघता सकारात्मक दृष्टीने जर बघितलं, जर त्याला सुधारण्याचा प्रश्न गेला. मी माझ्या आता परवाच्या भाषणामध्ये सांगितलं की माझ्या 41 वर्षाचा अनुभव असा आहे की विद्यार्थी जसे पाहिजे तसे मोल्ड होतात. त्यांना जर डिटोरिएशनला जबाबदार असू तर आम्ही असू. आमच्या प्राध्यापकांची, आमच्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. एक शेवटचा प्रश्न, आपली सगळी विद्यापीठं इन्क्लुडिंग तुम्ही आता जिथे कार्यरत आहात ह्या नव्या शैक्षणिक धोरणाला स्वीकारण्यासाठी तयार आहात का? हो, तयार. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, मानसिकता वाईज तयार आहेत. आम्ही सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याचे पुढाकार घेतला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अग्रसेर आहे. आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तो लावला आहे, अंडर ग्रॅज्युएटसाठी आम्ही लावतोय. पण ज्यावेळी दिस इज अ ट्रान्झिटरी पिरियड, देअर आर एन नंबर ऑफ प्रॉब्लेम येणार, त्याच्यावरती चर्चा करावी लागणार, त्याला सोल्युशन द्यावे लागणार, पण विल बी सक्सेसफुल. कारण हे धोरण आलंही पाहिजे आणि याच्यामध्ये सिस्टीममध्ये बदल झाला पण पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे. थांबूया आपण इथे. सरांनी जे मत मांडलं, बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटेल की ही चर्चा खरं तर वैचारिक पातळीवरती व्हायला हवी होती, कारण एवढे मोठे कुलगुरू, एवढा प्रदीर्घ त्यांचा अनुभव. तर ती वैचारिक पातळीवरची चर्चा सर पुढच्या भागामध्ये आपण जरूर करूया. प्रश्न माझ्यासमोर फार वेगळा आहे आणि मी नॅकच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, त्यांची मुलाखत केली. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ज्यांच्याकडे आता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात अंमलबजावणी करायची त्यांची मुलाखत केली. शिक्षण क्षेत्रातली ही जी प्रत्येक छोटी मोठी घडामोड आहे ना, ती महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसमोर आणि स्पेशली धोरणकर्त्यासमोर यायला हवी. ही छोटी गोष्ट नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं जे विद्यापीठ ज्याचा नामविस्तार झाला त्या विद्यापीठातली स्थिती ही काही फारशी चांगली नाही आहे. मला माहिती आहे की ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप लोक खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देतील. माझा प्रश्न आहे तो धोरणकर्त्यांना की तुम्ही येवले सरांना बोलवून काय आपल्याला करता येऊ शकेल याबद्दल काही बोलणार आहात, चर्चा करणार आहात? थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.